मित्रांनो नमस्कार, मी संदीप आगाव. मित्रांनो आपल्या पक्षाला आज 7वा दिवस चालू आहे. तर याच्यामध्ये आपले पक्षी आहे 7वा दिवस चालू आहे. पूर्ण आपण मॅनेजमेंट केलंय आणि ही जी लस आहे ती लस द्यायची आज 7व्या दिवशी लासोटा. तर आपण पहिल्या दिवशी मॅरेक्स लस देतो, त्याच्यानंतर 7व्या दिवशी लासोटा, 14व्या दिवशी गंभोर आणि 21व्या दिवशी लासोटा बूस्टर असे सगळे लसीकरण होतं. तर आज लासोटा लस द्यायची आहे. ते डायलॉट आहे आणि ही लस आहे. तर आपण आपले जवळजवळ 2,500-3,000 पक्षी याच्यामध्ये गावरांचे. तर आपण हे जे हे डायलॉट आपलं डायलॉटमध्ये ही लस टाकून पूर्ण आपण लसीकरण करणार आहे. म्हणजे प्रत्येक पक्षाच्या डोळ्यामध्ये लस करतो आपण. म्हणजे डोळ्यामध्ये जर प्रॉपर लस केली तर आपले लसीकरण व्यवस्थित होतं. त्यासाठी हे जे असतंय लस ती आपण बर्फामध्ये पॅक करून आणतो आणि आणल्यानंतर ती या ठिकाणी आपण याच्यामध्ये मिक्स करून त्याला पूर्ण झाकण लावून पॅक करून आपण ती देतो. तशापर्यंत द्यायला पाहिजे. काही अडचण असेल कमेंट करा आणि इथून पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लसीकरण कसं करायचं आणि कमी खर्चामध्ये मेडिसिन नाही, म्हणजे मेडिसिन कोणत्याही प्रकारचं मेडिसिन द्यायचं नाही. आपल्याला फक्त लसीकरण टाईम टू टाईम करायचं आणि जर काही वाटलं, जर पक्षाला काही प्रॉब्लेम दिसला तर मेडिसिन द्यायची गरज असेल तर मेडिसिन द्यायचं, नाहीतर मग आपलं लसीकरण प्रॉपर पद्धतीने देऊनच आपण पक्षी बनवतो. त्यासाठी ब्रूडिंग व्यवस्थित वगैरे सगळ्या गोष्टी करतोय. काही अडचण असेल कमेंट करा. धन्यवाद.